वृंदावनचं एक सुंदर सकाळ, जेव्हा प्रत्येक कोपरा आनंदाने भरलेला असे. कृष्णा, कुठेस? पुन्हा लपलास का? राधे, लपाछपीत मला हरवणं अशक्य आहे. एक दिवस मी जिंकून दाखवेन. खेळता खेळता कृष्ण आणि राधा जंगलाच्या आत गेले आणि तिथं हे काय? इतकी तेजस्वी बासरी? कृष्ण ती बासरी उचलतो आणि हळूवार सूर वाजवतो. कृष्णा, ही बासरी जादूची आहे. पण प्रत्येक शक्तीसोबत येते एक जबाबदारी, आणि ती समजून घेणं ही खरी परीक्षा असते. चला थोडं खेळ करूया. बघा आता माझ्या बासरीची करामत. कृष्णा, बासरीचा वापर नको ना करूस. ही काही साधी बासरी नाही, बासरी रुसली आहे. बासरीने आपला जादू थांबवला. तिच्या तेजात राग होता आणि वृंदावनच्या झाडांनी थरथरायला सुरुवात केली. राधाला वाटलं हे रहस्य समजून घ्यायलाच हवं. राधा एका झाडाच्या आत्म्याशी बोलते आणि त्याला विचारते, ही बासरी फक्त तेव्हाच कार्य करते जेव्हा मन स्वच्छ असतं आणि हेतू निर्मळ असतो. बासरीचं रहस्य त्या दोघांना कळते आणि ते तिथून निघून जातात. कृष्ण आणि राधा जंगलातून जात होते. अचानक त्यांना एक हरिणाचा आवाज येतो आणि ते दोघे आजूबाजूला बघतात. अचानक त्यांना एक हरणाचं पिल्लू दिसलं. चिखलात अडकलं होतं, रडत होतं. कृष्णा, बघ बिचारं पिल्लू, आपण त्याला वाचवूया. यावेळी कृष्णाच्या मनात मजा नव्हती, होती फक्त दया आणि प्रेम. कृष्ण बासुरी वाजवतो आणि हरिण बाहेर येतो आणि चिखल आपोआप सुकतो. मुलांनो, या गोष्टीतून कृष्णाने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे की जादू वस्तूमध्ये नसते तर चांगल्या मनात असते. मन स्वच्छ असेल तर सगळं जग सुंदर वाटायला लागतं.